Hello friends, today we are going to learn some more examples from the topic differentiation. Point चालू आहे कॉम्पोजिट फंक्शन. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आता या टाईपमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे कॉम्पोजिट फंक्शन आहे का हे आधी तुम्हाला शोधता आलं पाहिजे, हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. राईट, म्हणजेच आता बघा हे फर्स्ट एक्झाम्पल आहे रूट साइन एक्स क्यूब. ओके, म्हणजे आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन्स आहेत तर ह्याच्यामध्ये आहे रूट आहे, ह्याच्यामध्ये साइन आहे आणि ह्याच्यामध्ये एक्स क्यूब आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल किती फंक्शन्स आहेत तर 3 फंक्शन्स आहेत आणि ह्या प्रत्येकाचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता आलं पाहिजे. ओके, म्हणजेच बघा आता जर तुम्हाला मी सांगितलं तर आता फायनल आन्सर ह्याचं काय असू शकतं तर तुम्हाला आधी रूटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे, म्हणजे 1/2 रूट असायला पाहिजे, देन साईनचं डेरिव्हेटिव्ह असायला पाहिजे अँड आफ्टर दॅट एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असायला पाहिजे. बरोबर, म्हणजे काय काय येतं बघा. आता जर रूट असेल, आता स्टार्टिंगला काय येतं त्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. स्टार्टिंगला काय येतं रूट येतं, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट. बरोबर, 1/2 रूट साइन एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब. म्हणजे हे मी तुम्हाला 3 स्टेप्स जे सांगितले आहेत त्याप्रमाणे हे सॉल्व करायचे आहेत. म्हणजे जे स्टार्टिंगला येतं त्याचं ते डेरिव्हेटिव्ह, एका वेळी एकाचंच डेरिव्हेटिव्ह अँड फायनली प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला घेता आलं पाहिजे. राईट, म्हणजेच बघा हे स्टार्टिंगला आलं रूट, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 2 रूट साइन एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स क्यूब ॲज इट इज. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते आहे तसंच राहिलं. देन 1/2 रूट हे परत आहे तसंच. आता इथं स्टार्टिंगला काय येतं साइन येतं, तर साईनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता आलं पाहिजे. काय येणार साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्यूब, परत एका वेळी एकाचंच साईनचं घेतलं त्यामुळे हे एक्स क्यूब ॲज इट इज इंटू राहिला कोणता पार्ट तर एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. म्हणजे बघा काय काय येतं 1/2 रूट साइन एक्स क्यूब इंटू कॉस एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं 3x² मिळालं. बरोबर, असं याप्रमाणे सॉल्व करता आलं पाहिजे. राईट, म्हणजेच बघा हे वी कॅन राईट लाईक दिस 3x² इंटू कॉस एक्स क्यूब अपॉन 2 रूट साइन एक्स क्यूब. बरोबर, मग आता सेकंड एक्झाम्पल आपण बघू. काय आहे सेकंड एक्झाम्पल cot² एक्स क्यूब आहे. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत बघा फंक्शन्स, ह्याच्यामध्ये किती फंक्शन्स आहेत हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. किती फंक्शन्स आहेत बघा, ह्याच्यामध्ये कॉट आहे, स्क्वेअर आहे, एक्स क्यूब आहे, असे 3 फंक्शन्स आहेत. बरोबर, हे आधी तुम्हाला समजायला पाहिजे, मग त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे आहेत ते तुम्हाला आपोआप समजतील. राईट, म्हणजे बघा आता मी काल सांगितल्याप्रमाणे आता जर समजा एखादं एक्झाम्पल आपण घेतलं. ओके, आता इथं cot², आता इथं cot² आहे. बरोबर, जर ह्या cot² जागी आधी आपण फक्त sin² घेऊ. sin² काय येतं बघा, काय येणार हे y इज इक्वल टू, जर sin² x तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल फाइंड dy/dx, तर आता याच्यामध्ये स्टार्टिंगला काय येणार तर याच्यामध्ये येणार y इज इक्वल टू हे साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. बरोबर, हे sin² x म्हणजेच काय साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये आणि ह्या साइन x² मध्ये भरपूर डिफरन्स आहे, दीज आर नॉट इक्वल. राईट, आता हा जो आहे हा इथं तुमचा अँगल जो येईल. फॉर एक्झाम्पल आता एखादा तुम्ही इथं जर अँगल घेतला तर त्या अँगलची व्हॅल्यू अँगल साईन, समजा साईन इथं एक्सच्या जागी जर 45 घेतला तर साईन 45 ची व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर असणार आहे. आणि इथं काय असणार आहे तो जो अँगल आहे त्या अँगलचा आधी स्क्वेअर होणार आहे, मग तो जो स्क्वेअर असणार आहे त्या अँगलची व्हॅल्यू तुम्हाला इथं फाइंड करावं लागणार आहे. त्यामुळे हा डिफरन्स लक्षात ठेवा. ओके, म्हणजे sin² x आणि साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे दोन्ही इक्वल आहेत. बरोबर, म्हणजेच आता बघा काय येतं, आता याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय येणार स्टार्टिंगला काय आलं परत ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट रेज टू 2 आहे. म्हणजेच इथं कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार हे dy/dx. बरोबर, म्हणजेच इथं काय येणार आधी
टू साईन एक्स ब्रॅकेट रेज टू 2 - 1 म्हणजेच 1 मिळालं फक्त, म्हणजेच फक्त 2 साईन एक्स मिळालं. अँड राहिलं कशाचं डेरिव्हेटिव्ह, तर साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह राहिलं. बरोबर, म्हणजेच 2 साईन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स. दिस इज युअर आन्सर. बरोबर, मग आता हेच एक्झाम्पल आपण कॉट स्क्वेअर प्रमाणे बघू. बरोबर, मग आता कॉट स्क्वेअर आहे म्हणजे इथं स्टार्टिंगला काय येतं, हा स्क्वेअर म्हणजे हे कॉट एक्स क्यूब त्याचा स्क्वेअर आहे. बरोबर, म्हणजेच हे 2 पुढं येणार, एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला 2 इंटू कॉट एक्स क्यूब. आता आपण पॉवरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, राहिलं कशाचं डेरिव्हेटिव्ह, कॉट एक्स क्यूब याचं डेरिव्हेटिव्ह राहिलं. मग हे परत फर्स्ट पार्ट ॲज इट इज, कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय, तर मायनस कोसेक स्क्वेअर, हे एक्स क्यूब आहे तसंच. आता राहिलं कशाचं डेरिव्हेटिव्ह, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. देन -2 कॉट एक्स क्यूब इंटू, म्हणजे हे मायनस पुढं घेतलं आपण कारण आपण हे मल्टिप्लाय आहे ना, सगळं हे सगळं मल्टिप्लाय असल्यामुळे इथं -2 कॉट एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर, हे एक्स क्यूब ॲज इट इज, अँड एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. बरोबर, सो वी कॅन सिम्प्लिफाय अगेन लाईक दिस. 2 इंटू 3 इज 6, हे एक्स स्क्वेअर पुढं घ्या, कॉट एक्स क्यूब कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब. दिस इज युअर आन्सर. समजलं का बघा, हे असे काही एक्झाम्पल्स आहेत. राईट, अगेन थर्ड एक्झाम्पल बघा काय येतं, लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू 5 हे एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये स्टार्टिंगला काय येतं, लॉग येतं. बरोबर, मग आता काय येणार बघा, लॉग म्हणजे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला यायला पाहिजे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/x. मग एक्सच्या जागी काय आहे, कॉस एक्स रेस टू 5 आहे, म्हणजेच काय येणार बघा, 1/cos x रेस टू 5. आता राहिलं कशाचं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्स रेस टू 5 हे राहिलेलं आहे. बरोबर, म्हणजेच बघा 1/cos x रेस टू 5. आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर मायनस साईन एक्स रेस टू 5, म्हणजे परत स्टार्टिंगला काय येतं, कॉस येतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, परत हा अँगल आहे तसाच, याचं डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेपला, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5. राईट, मग आता बघा इथं दोन्ही अँगल सेम आहेत, साईन अपॉन कॉस इज टॅन, म्हणजे -tan अँगल सेम असल्यामुळे एक्स रेस टू 5 आहे तसंच. ओके, अँड एक्स रेस टू 5 इज 5x रेस टू 4. दिस इज युअर आन्सर. ओके, समजलं का बघा. आता ह्या टाईपचे अजून एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही सॉल्व करा. आणि इथं हा पॉईंट संपलेला आहे, कॉम्पोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. अजून भरपूर एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. बरोबर, जेवढे एक्झाम्पल्स तुम्ही जास्त सॉल्व कराल तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत जातील. राईट, आणि ह्याच्यामधले जे होमवर्कला एक्झाम्पल्स आहेत, आता 3 एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत, अजून 2 एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही सॉल्व करा. ओके, हे 4th आणि 5th एक्झाम्पल आहे, हे तुम्ही सॉल्व करा. आणि ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, ओके. सो इथं हा पॉईंट संपलेला आहे. एक्झाम्पल्स भरपूर आहेत अजून, हे तुम्ही सॉल्व करा. हे तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेले आहेत. राईट, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट चालू करू. जर तुम्हाला वाटत असेल अजून एक्झाम्पल घ्यायला पाहिजेत तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर नाही कॉन्टॅक्ट केला तर आपण पुढच्या पॉईंटला जाऊ. ठीक आहे, थँक्यू.